मला पुन्हा या गणातून कचनेर गणातून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि मी पुन्हा या गणात माझ्या कामाच्या जोरावर आणि जनसंपर्काच्या जोरावर या ठिकाणी मतं मागतोय. आणि आज मी पूर्ण गणाची आणि सर्कलची परिस्थिती बघता या ठिकाणी ही निवडणूक वन साईड झाल्यासारखी या ठिकाणी आम्हाला आज दिसते. आणि या भागातला मतदार 100% आमच्या कामावर विश्वास ठेवून आम्हाला या ठिकाणी मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि हजारोच्या मताने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही असा आमचा विश्वास आहे. आपलं विकासाचं काय विजन आहे? विकास मी प्रत्येक गावामध्ये काम केलं, मग ते MREGच्या माध्यमातून असेल. आज आमच्याकडं 8-10 तांडे मी नामदार अतुल सावे साहेबांच्या माध्यमातून जवळपास 1.5 कोटी रुपयाची कामं तांडा वस्तीच्या माध्यमातून, कचनेर तांडे असतील, धारदोन तांडा असेल, खोडेगाव तांडा असेल, धनगर वस्ती असेल, ह्या प्रत्येक गावात आतापर्यंत जवळपास 1.5 कोटी रुपयाचे कामं ह्या मागच्या काळात केले. त्यानंतर मी खासदार रावसाहेब पाटील दानवे, बागडे नाना यांच्या आशीर्वादाने जेवढे धार्मिक स्थळं असतील, मग ब्रह्मानंद महाराजांचा पिंपरीचा मठ असेल, या ठिकाणी 50 लाख रुपयाचं मठाचं काम सुशोभीकरण केलं. एकलायरा देवीला 50 लाखाचं काम केलं. धारेश्वर मंदिर कचनेर इथे 1 कोटी रुपयाचं सुशोभीकरणाचं काम मागच्या काळात केलं. आणि या ठिकाणी महालक्ष्मी कडेठाण तिथं 50 लाखाचं काम केलं. पीर बाबा रांजणगाव तिथेही 50 लाखाचं काम केलं. बालाजी मंदिर पैठण वडवळी इथंही 50 लाखाचं नेत्याच्या माध्यमातून काम केलं. म्हणजे मी एक साधा पंचायत समितीचा कार्यकर्ता असताना मी शेकडो कोटी रुपयाचे कामं या ठिकाणी जनहितासाठी, धार्मिक स्थळासाठी, हिंदुत्वाच्या माध्यमातून केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला अनुभव आहे, मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मागच्या काळात पैठण तालुक्यात 100 कोटी रुपये आणून ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेत सर्व शेतकऱ्याला त्या ठिकाणी पेमेंट केले. त्या पाटाचं काम चालू, खेळडा प्रकल्पाचं काम केलं. त्या ठिकाणी 100 कोटी रुपये गिरीश महाजन साहेबाकडनं, रावसाहेब दानवे दादाच्या माध्यमातून आणून ही सर्व कामं केली. आणि मी आज तिसऱ्यांदा उभा राहतो या पंचायत समितीमध्ये. मी फक्त कामाच्या जोरावर हे मतं मागतोय आणि मला चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी आहे. हे बघा, आज आमच्या गटामध्ये शिवसेनेने फक्त माझ्या विरुद्ध एक उमेदवारी दिलेली आहे आणि त्यातही मी भुमरे साहेबाला, आमदार बापूला काल विनंती केली. तोही कदाचित तो फॉर्म विड्रॉल होईल. आमची या गटात पूर्णपणे युतीच आहे आणि एका दिलाने, एका जोमाने आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहोत. हे बघा, आता ज्या त्या गटाचं, ज्या त्या तालुक्याचं समीकरण वेगळे, त्या समीकरणाप्रमाणे तो काय केलं मग मी असं केलं, मी असं केलं मग तू तसं केलं, हे सगळं झालेलं आहे. त्याला नाकारता येत नाही. परंतु मतदार सुज्ञे, जो योग्य उमेदवार समोर दिसेल त्याला तो मतदान करेल. कदाचित ही निवडणूक लोकसभेची आणि विधानसभेची नाही आहे, ही निवडणूक गाव पातळीवरची आहे. जो कार्यकर्ता रोज लोकांच्या सुखादुखात आहे, लोकांच्या समस्या सोडतो, अशाला मतदान होईल. पक्षही या ठिकाणी काही ठिकाणी गाऊन राहणार आहे. मग हे बघा, आता प्रत्येक पक्षाच्या नेत्याला अडचणी आहे. भारतीय जनता पार्टीचे अनेक सक्षम कार्यकर्ते आहे, त्यांना वाटतं आम्हाला उमेदवारी द्यावं, पण कदाचित त्या ठिकाणी ती जागा शिवसेनेला सुटली. शिवसेनेचे काही सक्षम कार्यकर्ते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला जागा सुटली. मग ते सगळेच कार्यकर्ते आपल्या आपल्या नेत्याला भांडले आणि मग ती युतीचा असं धिंगाणा झाला.